नमस्ते छात्रों। हम बिंदा पाठ को देख रहे थे। बिंदा पाठ में पिछले क्लास में हमने देखा जब बिंदा कुछ अपराध ही नहीं कर रही थी, किसी दूसरे लोगों ने या पंडिताइन चाची ने कोई अपराध किया तो भी, उनसे कोई गलती हुई तो भी उस गलती की सज़ा बिंदा को भुगतना पड़ता था। उसी विचार के बारे में आपने पिछले क्लास में देखा। जब पंडित भोजन करने के लिए बैठे थे तो उनके भोजन की थाली में एक बाल मिला। इस कारण से वह सब लोगों ने सोचा कि बिंदा का ही बाल है। सज़ा क्या मिले बिंदा को? बिंदा के उतने सुंदर बालों को पंडिताइन चाची ने काट दिया। इन सब विचारों के बारे में आपने पिछले क्लास में देखा। अब हम आगे देखते हैं। टेक्स्ट बुक में आगे का जो पैराग्राफ है उसे देखिए। और एक दिन याद आता है, चूल्हे पर चढ़ाया दूध उफना जा रहा था। बिंदा ने नन्हे नन्हे हाथों से दूध की पतीली उतारी अवश्य। और एक दिन याद आता है, महादेवी वर्मा को और एक दिन की घटना याद आती है। महादेवी वर्मा बताती है, जब एक दिन बिंदा ने चूल्हे पर दूध रखा हुआ था, वह दूध उफना जा रहा था, खौल रहा था। उस खौलते हुए दूध को उन्होंने उतारा, उस दूध की पतीली को उन्होंने उतारा। चूल्हे पर चढ़ाया दूध उफना जा रहा था। वह उफना जा रहा था, उफना मतलब खौल रहा था। बिंदा ने नन्हे नन्हे हाथों से दूध की पतीली उतारी अवश्य। बिंदा ने अपने छोटे छोटे हाथों से, नन्हे नन्हे हाथों से, छोटे छोटे हाथों से पतीली उतारी, दूध की पतीली उतारी। पतीली मतलब बर्तन, जो दूध भरा हुआ बर्तन, वह दूध खौल रहा था, उफना जा रहा था। उसे उन्होंने उतारी। क्यों उतारी? दूध नीचे ना गिर जाए इसलिए। पर वह उसकी उंगलियों से छूटकर गिर पड़ी। वह बहुत ही गर्म था, बर्तन बहुत ही गर्म था और दूध भी उफना जा रहा था, नीचे दूध नीचे गिरने वाले था। इसलिए बिंदा ने बहुत ही जल्दी हड़बड़ाकर उन्होंने दूध की पतीली, दूध का जो बर्तन है, उसे अपने छोटे हाथों से नीचे उतारी। लेकिन वह गर्म होने के कारण, उनके हाथों से, बिंदा के हाथों पर गर्म लगने के कारण वह बर्तन, दूध का जो बर्तन है, वह छूटकर नीचे गिर पड़ी, छूटकर गिर पड़ी। खौलते दूध से जले पैरों के साथ दरवाजे पर खड़ी बिंदा का रोना देख मैं तो हतबुद्धि सी हो रही। लेकिन बिंदा ने क्या किया? पंडिताइन चाची के या बिंदा के घर, वहाँ पर रसोई घर में क्या हुआ? सब दूध नीचे गिर गया था, खराब हो गया दूध, सब खराब हो गया, वेस्ट हो गया। अब पंडिताइन चाची के हाथों से क्या मिलने वाला है, क्या दंड मिलने वाला है, क्या मार पीट करेगी, इसी डर से बिंदा क्या करती है? पंडिताइन चाची के डर से वह उस घर से सीधा महादेवी वर्मा के घर चली जाती है। खौलते दूध से जले पैरों के साथ दरवाजे पर खड़ी बिंदा का रोना देख मैं तो हतबुद्धि सी हो रही। वह दूध कहाँ गिर गया? बिंदा के पैरों पर ही गिर पड़ा। थोड़ा सा गर्म दूध बिंदा के पैरों पर गिर पड़ा और थोड़ा सा दूध नीचे जमीन पर गिर पड़ा। वह गरम गरम दूध बिंदा के पैरों पर गिरने के कारण बिंदा का पैर जल गया। वह क्या करती है? यह सब विचार पंडिताइन चाची से बताने के बगैर, वह पंडिताइन चाची से नहीं बताती है। वह पंडिताइन चाची के डर से, इस अपराध के लिए, सब दूध खराब होने के इस अपराध के लिए पंडिताइन चाची
क्या दंड देगी। इसी डर से बिंदा अपनी सहेली महादेवी वर्मा के घर जाती है। वह महादेवी वर्मा के घर के अंदर भीतर वह नहीं आती, वह दरवाजे पर खड़ी होकर रो रही थी अपने जले पैरों के साथ। वहीं खड़े होकर दरवाजे पर खड़ी होकर रो रही थी, बहुत ही डरी हुई थी। उसे देखकर महादेवी वर्मा को आश्चर्य होता है। यह सहेली का जो पैर है जल गया है। वह बहुत ही मुश्किल से वहां पहुंच गई है। जले हुए पैरों के साथ वह रोते हुए वहां खड़ी हो गई है। तो महादेवी वर्मा सोचती है यह सहेली क्यों ऐसा कर रही है। सब छोटे बच्चे क्या करते हैं, जब उन बच्चों को कभी कुछ हो जाए, स्वास्थ्य खराब हो जाए या अपने हाथ पैरों पर कुछ घाव लग जाए, तो वे बच्चे कहाँ जाते हैं, किससे बताते हैं अपने मन की दर्द को? माँ से बताते हैं। सीधा वे माँ के पास चले जाते हैं और कहाँ घाव हुआ है या क्या दर्द हो रहा है, किस तरह का दर्द हो रहा है, यह सब विचार बच्चे अपनी माँ से पहले बताते हैं। महादेवी वर्मा भी वैसी तरह करती है। कुछ भी हो जाए तो वह सीधा अपनी माँ के पास जाकर सब विचार बता देती है। तब माँ उसके घाव पर ये जो दवा है उसे लगाती है और प्यार करती है। लेकिन ये बिंदा अपनी माँ के पास जाकर ये सब विचार, जो जला हुआ पैर है वह उसे दिखाकर उस पैर पर कुछ दवा लगाना, ये सब अपनी माँ के साथ कहकर क्यों नहीं करवा लेती। यह विचार महादेवी वर्मा को आश्चर्य का विषय था। मैं तो हतबुद्धि सी हो रही। बिंदा का ये जो अवस्था है इसे देखकर महादेवी वर्मा को ऐसा लगा मैं क्या करूं। हतबुद्धि मतलब उसकी बुद्धि जो है नहीं दौड़ रही है, क्या करूं मैं, क्या इस सहेली के विचार पर क्या करूं। इसलिए महादेवी वर्मा की बुद्धि नहीं दौड़ रही है। पंडिताइन चाची से कहकर वह दवा क्यों नहीं लगवा लेती। महादेवी वर्मा यही सोचती है कि बिंदा यहाँ क्यों आ गई है। वह अपनी माँ से यह सब विचार बताकर उस जले हुए पैरों पर दवा क्यों नहीं लगवा लेती है। ऐसा ये सब विचार महादेवी वर्मा के मन में आती है। यह समझना मेरे लिए कठिन था, क्यों नहीं वह अपनी माँ के साथ कहकर अपने पैरों पर दवा क्यों नहीं लगवा लेती। यह विचार, यह समझना मुझे बहुत ही कठिन था। उस पर जब बिंदा मेरा हाथ अपने जोर से धड़कते हुए हृदय से लगाकर कहीं चिपा देने की आवश्यकता बताने लगी, तब तो मेरे लिए सब कुछ रहस्यमय हो उठा। महादेवी वर्मा को पहले ही आश्चर्य हो रहा था, यह अपनी माँ के पास क्यों नहीं गई, माँ से सब विचार बताकर दवा क्यों नहीं लगा लेती। यह सब विचार सोच रही थी महादेवी वर्मा, आश्चर्य हो रहा था उन्हें। तब बिंदा ने क्या किया, बिंदा ने बताया कि अपने जोर से धड़कते हुए हृदय से लगाकर महादेवी वर्मा का हाथ पकड़कर अपने हृदय से लगाकर, तब महादेवी वर्मा को जो बिंदा का जोर से धड़कता हुआ हृदय, वह एहसास हुआ कि बिंदा बहुत ही डरी हुई है, इसलिए उनका बिंदा का हृदय बहुत ही जोर से धड़क रहा है। यह महादेवी वर्मा को पता चला और बिंदा महादेवी वर्मा से कहती है कि हम दोनों कहीं छिप जाए, कहीं छिपा देने की आवश्यकता बताने लगी। छिपा देना, अपने आप को कहीं छिपा कर रखना, क्योंकि पंडिताइन चाची के डर से कहीं छिपा देने की आवश्यकता बताने लगी। हमें यही ज़रूर है कि हम दोनों अभी कहीं छिप जाए, ऐसा बिंदा महादेवी वर्मा से कहती है। तब तो मेरे लिए सब कुछ रहस्यमय हो उठा। यह सुनकर महादेवी वर्मा को सब कुछ
रहस्य लगता है, यह लड़की ऐसा क्यों कर रही है। उनका पैर जो है वह जल गया है, उस पर दवा लगाना है। अपनी माँ से कहकर उस जले हुए पैरों पर दवा यह क्यों नहीं लगवा लेती, यह एक आश्चर्य का विषय है। और दूसरा है कहीं चिप जाना, दोनों कहीं जाकर चिप जाते हैं। यह विचार सुनकर महादेव वर्मा को और भी आश्चर्य हुआ और सब कुछ रहस्य लगता है, रहस्यमय लगता है महादेवी ವರ್ಮಾ को। ಹಿಂದಿನ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡಿದಿರಿ, ಬಿಂದ ಯಾವುದೇ ಅಪರಾಧವನ್ನು ಮಾಡಿದರೂ ಸಹ, ಅವಳ ಕೈಯಿಂದ ಏನೇ ತಪ್ಪಾದರೂ ಸಹ ಅದಕ್ಕೆ ಶಿಕ್ಷೆ ಪಂಡಿತ ಎನ್ ಚಾಚಿ ಅವರು ಕೊಡ್ತಾಯಿದ್ರು. ಆದರೆ ಕೆಲವೊಂದು ಸಲ ಬೇರೆ ಯಾರೋ ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾರೆ, ಆ ತಪ್ಪಿಗೆ ಶಿಕ್ಷೆ ಸಿಗೋದು ಕೂಡ ಬಿಂದನಿಗೆ. ಬೇರೆ ಯಾರಾದರೂ ತಪ್ಪು ಮಾಡಿದರೂ ಸಹ ಅದರ ಆ ಅಪರಾಧದ ಶಿಕ್ಷೆ ಲಭಿಸುವಂಥದ್ದು ಬಿಂದನಿಗೆ. ಒಂದು ಸಲ ಏನಾಗಿತ್ತು, ಪಂಡಿತ ಎನ್ ಚಾಚಿಯ ಒಂದು ಕೂದಲು ಪಂಡಿತರು ಅಂದರೆ ಬಿಂದನ ತಂದೆಯ ಊಟದ ತಟ್ಟೆಯಲ್ಲಿ, ಊಟದ ಬಟ್ಟಲಿನಲ್ಲಿ ಆ ಕೂದಲು ಸಿಕ್ಕಿತು. ಅದಕ್ಕೆ ಏನಾಯಿತು, ಅದು ಒಂದು ಅಪರಾಧ, ಊಟದಲ್ಲಿ ಕೂದಲು ಸಿಗಬಾರ್ದು ಆರೋಗ್ಯದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ. ಹಾಗಾಗಿ ಪಂಡಿತರು ಊಟ ಬಿಟ್ಟು ಎದ್ದಾಗ ಅದೊಂದು ಅಪರಾಧ ಅನ್ನಿಸ್ತು, ಊಟದಲ್ಲಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಕೂದಲು ಸಿಗಬಾರ್ದು. ಅದು ಬಿಂದನ ಕೂದಲು ಯಾರ್ದು, ನಿಜವಾಗಿಯೂ ಪಂಡಿತ ಎನ್ ಚಾಚಿದ್ದು. ಆದರೆ ಎಲ್ಲರೂ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು ಅದು ಬಿಂದನ ಕೂದಲು ಅಂಥೇಳಿ. ಹಾಗಾಗಿ ಪಂಡಿತ ಎನ್ ಚಾಚಿ ಏನು ಮಾಡಿದರು, ಬಿಂದನ ಸುಂದರವಾದ ಕೂದಲು, ಉದ್ದನೆಯ ಸುಂದರವಾದ ಕೂದಲನ್ನು ಕತ್ತರಿಯಿಂದ ಕತ್ತರಿಸಿಬಿಟ್ರು. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಬೇರೆ ಯಾರೋ ಮಾಡಿದ ತಪ್ಪಿಗೆ, ಅಪರಾಧಕ್ಕೆ ಶಿಕ್ಷೆ ಬಿಂದನಿಗೆ ಸಿಗ್ತದೆ ಅಂಥೇಳಿ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು ಅವಳ ಬಾಲ್ಯಕಾಲದಲ್ಲಿ ಅಂತ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ನಾವು ಹಿಂದಿನ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ದೇವೆ. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ವಿಚಾರ, ಮುಂದಿನ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫನ್ನು ನೋಡುವ. ಒಂದು ಸಲ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಅವರು ನೋಡಿದ್ರಂತೆ, ಅಥವಾ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಅವರಿಗೆ ನೆನಪಿಗೆ ಬರ್ತಾ ಇದೆ ಆ ಒಂದು ಘಟನೆ. ಏನಾಗಿತ್ತು, ಒಂದು ದಿವಸ ಬಿಂದ ತನ್ನ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕೈಗಳಿಂದ ಹಾಲನ್ನು ಬಿಸಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಅಂಥೇಳಿ ಇಟ್ಟಿದ್ಲು ಒಲೆಯ ಮೇಲೆ. ಆ ಹಾಲು ಏನಾಗ್ತಿತ್ತು, ಕುದೀತಾ ಇತ್ತು. ಅಲ್ಲಿ ಉಫ್ನಾ ಜಾರಹತ ಅಂಥೇಳಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಉಫ್ನಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಕುದಿಯುವುದು, ಹಾಲು ಕುದೀತಾ ಇದೆ. ಬಿಂದ ಏನು ಮಾಡಿದ್ಲು, ಹಾಲು ಕುದಿದು ಮೇಲೆ ಬರ್ತಾ ಇದೆ, ಇನ್ನೇನು ಚೆಲ್ಲಿ ಹೋಗೋದು ಬೇಡ ಹಾಲು ಅಂಥೇಳಿ ತುಂಬ ಅವಸರದಲ್ಲಿ ಆ ಹಾಲಿನ ಪಾತ್ರೆಯನ್ನು ಕೆಳಗೆ ಇಳಿಸಿಬಿಟ್ಲು. ಬಿಂದಾನೆ ನನ್ನೆ ಹಾಥೋं से दूध की पतीली ಉತಾರಿ ಅವಶ್ಯ. ಪತೀಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಪಾತ್ರೆ, ಹಾಲಿನ ಪಾತ್ರೆಯನ್ನು ಅವಸರದಲ್ಲಿ ಕೆಳಗೆ ಇಳಿಸಿಬಿಟ್ಲು. ಆವಾಗ ಏನಾಯಿತು, ಆ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕೈಗಳಿಗೆ ಅದರ ಬಿಸಿ ತಾಗಿರಬಹುದು, ಅಥವಾ ಇನ್ನೇನು ಹೊರಗೆ ಚೆಲ್ತಾ ಇದೆ ಹಾಲು, ಅದರ ಬಿಸಿ ಕೈಗೆ ತಾಗಿದ ಕಾರಣ ಬಿಂದನ ಕೈಯಿಂದ ಆ ಹಾಲಿನ ಪಾತ್ರೆಯೇ ಜಾರಿ ಕೆಳಗೆ ಬಿತ್ತು. ವಹ ಉಸ್ಕಿ ಉಂಗ್ಲಿಯೋं से छूटकर ಗಿರ್ ಪಡಿ. ಆ ಪಾತ್ರೆ ಕೈಯಿಂದ ಜಾರಿ ಕೆಳಗೆ ಬಿತ್ತು, ಹಾಲು ಚೆಲ್ಲಿತ್ತು ನೆಲದ ಮೇಲೆ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಅವಳ ಕಾಲ ಮೇಲೂ ಸಹ ಹಾಲು, ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಹಾಲು ಚೆಲ್ಲಿ ಹೋಯಿತು. ಖೌಲ್ತೆ दूध से जले पैरों के साथ दरवाजे पर खड़ी बिंदा का रोना देख मैं तो हतबुद्धि सी हो रही. ಖೌಲ್ತೆ दूध, ಖೌಲ್ನ ಅಂದರೆ ಕುದೀತಾ ಇರುವಂತಹ ಹಾಲು. ಆ ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಕುದೀತಾ ಇರುವಂತಹ ಹಾಲು ಅವಳ ಕಾಲ ಮೇಲೂ ಕೂಡ ಚೆಲ್ಲಿತು, ಕಾಲು ಸುಟ್ಟು ಹೋಯಿತು. ಆವಾಗ ಸಹಜವಾಗಿ ಈ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ತಮಗೆ ಏನಾದರೂ ಆದರೆ, ತಮಗೆ ಆರೋಗ್ಯ ಕೆಟ್ಟರೆ ಅಥವಾ ತಮಗೇನಾದರೂ ಗಾಯ ಆದರೆ, ಏನಾದರೂ ತೊಂದರೆ ಆದರೆ ತಕ್ಷಣ ತಮ್ಮ ತಾಯಿಯ ಹತ್ತಿರ ಓಡಿ ಹೋಗಿ ಮಕ್ಕಳು ತಮ್ಮ ನೋವನ್ನು ಹೇಳಿಕೊಳ್ತಾರೆ. ತಾಯಿ ಆ ಮಕ್ಕಳ ಕಾಲಿಗೆ ಅಥವಾ ಕೈಗೆ ಎಲ್ಲಿ ನೋವಾಗಿದೆಯೋ ಅಲ್ಲಿಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಔಷಧಿಯನ್ನು ಹಚ್ಚಿ ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಾಂತ್ವನವನ್ನು ತಾಯಿ ಕೊಡ್ತಾಳೆ. ಆಗ ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಅನ್ನಿಸ್ತದೆ, ಅವರು ಅಳುವುದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸಿ ಸಮಾಧಾನ ಪಟ್ಕೊಳ್ತಾರೆ. ತಾಯಿಯ ಪ್ರೀತಿಗೆ ಅಂತಹ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಇದೆ. ಆದರೆ ಬಿಂದ ಏನು ಮಾಡಿದ್ಲು, ಅವಳು ತನ್ನ ತಾಯಿಯ ಹತ್ತಿರ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಮಲತಾಯಿ ಅಥವಾ ಪಂಡಿತ ಎನ್ ಚಾಚಿ, ಅವಳ ಹತ್ತಿರ ಹೋಗಿ, ತಾಯಿಯ ಹತ್ತಿರ ಹೋಗಿ ತನ್ನ ಸುಟ್ಟ ಕಾಲಿಗೆ, ಆ ಸುಟ್ಟ ಗಾಯಕ್ಕೆ ಔಷಧಿಯನ್ನು ಹಚ್ಚುವುದನ್ನು ಬಿಟ್ಟು
ಎಲ್ಲ ವಿಚಾರವನ್ನು ತನ್ನ ತಾಯಿ ಹತ್ರ ಹೇಳಿಕೊಳ್ಳುವುದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅವಳು ಸೀದಾ ಹೆದರಿ, ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿಗೆ ಹೆದರಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರ ಮನೆಗೆ ತಲುಪಿದಾಳೆ. ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿಗೆ ಯಾಕೆ ಹೆದರ್ತಾಳೆ? ಅಲ್ಲಿ ಹಾಲು ತುಂಬ ಹಾಳಾಗಿ ಹೋಗಿದೆ, ನೆಲಕ್ಕೆ ಚೆಲ್ಲಿ ಹೋಗಿದೆ, ಹಾಲೆಲ್ಲ ವೇಸ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಆ ಒಂದು ಅಪರಾಧಕ್ಕೆ ಬಿಂದನಿಗೆ ತಕ್ಕುದಾದಂತಹ ಶಿಕ್ಷೆ ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿ ಕೊಡಬಹುದು, ಅಥವಾ ಬೇರೆ ಏನಾದರೂ ಚಿತ್ರಹಿಂಸೆ ಅವಳಿಂದ ಸಿಗಬಹುದು ಅನ್ನುವ ಭಯದಿಂದ ಬಿಂದ ತನ್ನ ಗೆಳತಿಯ ಮನೆಗೆ ಓಡಿ ಬಂದಿದ್ದಾಳೆ. ಎಲ್ಲಿ ಬಂದು ನಿಂತಿದ್ದಾಳೆ? ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರ ಮನೆಯ ಒಳಗೆ ಬರಲಿಲ್ಲ, ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರ ಮನೆಯ ಬಾಗಿಲಿಗೆ ಬಂದು ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ. ಒಳಗೆ ಬಾರದೆ ಅಲ್ಲಿಯೇ ಅಳ್ತಾ ನಿಂತ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ. ಬಾಗಿಲ ಹತ್ತಿರ ಅಳ್ತಾ ನಿಂತಿರುವಂತಹ ಗೆಳತಿಯನ್ನು ನೋಡಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಸಹಜವಾಗಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಆದರೂ ಕೂಡ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರು ತಮಗೇನಾದರೂ ಆದರೆ ಅದನ್ನು ತನ್ನ ತಾಯಿ ಹತ್ರವೇ ಹೇಳಿಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು. ತಾಯಿ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ಎಲ್ಲ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ಅಥವಾ ಔಷಧಿಯನ್ನು ಹಚ್ತಾರೆ, ಸಾಂತ್ವನ ಹೇಳ್ತಾರೆ, ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರು ಕೂಡ ಅದನ್ನೇ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಈ ಬಿಂದ ಯಾಕೆ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾಳೆ? ಅವಳ ಕಾಲು ನೋಡಿದರೆ ಸುಟ್ಟು ಹೋಗಿದೆ. ಆ ವಿಚಾರವನ್ನು ತನ್ನ ತಾಯಿ ಹತ್ರ ಹೇಳಿಕೊಂಡು ಅದಕ್ಕೆ ಔಷಧಿಯನ್ನು ಹಚ್ಚುವುದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಈ ಬಿಂದ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾಳಲ್ಲ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಅಳ್ತಾ ಇದ್ದಾಳಲ್ಲ, ಇವಳು ಯಾಕೆ ಹೀಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ? ಇದು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಆಶ್ಚರ್ಯ ತರುವಂತಹ ವಿಚಾರ ಆಗಿತ್ತು. ಅಷ್ಟರೊಳಗೆ ಬಿಂದ ಹೇಳಿಕೊಳ್ತಾಳೆ, ಉಸ್ ಪರ್ ಜಬ್ ಬಿಂದ ಮೇರಾ ಹಾತ್ ಅಪ್ನೆ ಜೋರ್ ಸೆ ಧಡಕ್ತೆ ಹುಯೆ ಹೃದಯ ಸೆ ಲಗಾಕರ್ ಕಹಿ ಚಿಪಾ ದೇನೆ ಕಿ ಅವಶ್ಯಕತಾ ಬತಾನೆ ಲಗಿ. ಅಷ್ಟು ಸಾಲದು ಅಂತ ಹೇಳಿ ಬಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಕಹಿ ಚಿಪಾ ದೇನೆ ಕಿ ಅವಶ್ಯಕತಾ, ಕಹಿ ಎಲ್ಲಿಯಾದರೂ, ಚಿಪಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾವು ಎಲ್ಲಿಯಾದರೂ ಅಡಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವ ಅಂಥೇಳಿ ಬಿಂದ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರ ಹತ್ರ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಆವಾಗ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ಇದೆಲ್ಲ ರಹಸ್ಯ ಅನ್ನಿಸ್ತದೆ. ಇದೇನು ಹೀಗೆ? ನಾನಾಗಿರ್ತಿದ್ರೆ ಇಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ತಾಯಿಯ ಹತ್ತಿರ ಇರ್ತಿದ್ದೆ, ತಾಯಿ ನನಗೆ ತಕ್ಕುದಾದಂತಹ ಎಲ್ಲ ಸಮಾಧಾನವನ್ನು ಹೇಳ್ತಿದ್ಲು, ಎಲ್ಲ ಉಪಚಾರವನ್ನು ತಾಯಿ ಮಾಡ್ತಿದ್ಲು. ಆದರೆ ಇವಳು ಕಾಲು ಸುಟ್ಟು ಹೋಗಿ ಉರಿತಾ ಇದೆ. ಆ ಸುಟ್ಟ ಗಾಯ, ಅದರ ಉರಿ ತಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಬಿಂದನಿಗೆ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗಂತೂ ಖಂಡಿತ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಈ ಬಿಂದ ಅದೇ ವಯಸ್ಸಿನ ಹುಡುಗಿ, ಅವಳು ಆ ಕಾಲು ಉರಿತಾ ಇದೆ, ಸುಟ್ಟು ಹೋಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ಒಂದು ಔಷಧಿಯನ್ನು ಹಚ್ಚುವುದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅವಳೇನು ಹೇಳಿದ್ಲು, ನಾವೆಲ್ಲಿಯಾದರೂ ಅಡಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವ, ಅದು ಈಗ ತುಂಬ ಅವಶ್ಯಕ. ಕಹಿ ಚಿಪಾದೇನಿಕೆ ಅವಶ್ಯಕತಾ ಬತಾನೆ ಲಗಿ. ಚಿಪಾದೇನ ಅಂದರೆ ನಾವೆಲ್ಲಿಯಾದರೂ ಅಡಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವ, ಅದು ಈಗ ತುಂಬ ಮುಖ್ಯವಾದಂತಹ ವಿಚಾರ. ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿಗೆ ಈ ವಿಚಾರ ಗೊತ್ತಾಗಬಾರ್ದು, ನಾವು ಎಲ್ಲಿ ಇದ್ದೇವೆ ಅನ್ನೋ ವಿಚಾರ ಕೂಡ ಗೊತ್ತಾಗಬಾರ್ದು ಅಂಥೇಳಿ ಬಿಂದ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಅದನ್ನು ಕೇಳಿ ಆಗುವಾಗ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೆ ಇದೆಲ್ಲವೂ ವಿಚಿತ್ರ ಅನ್ನಿಸ್ತದೆ, ಆಶ್ಚರ್ಯ ಕೂಡ ಆಗ್ತದೆ. ಮುಂದಿನದನ್ನು ನೋಡುವ. आगे का जो पैराग्राफ है उसे देखेंगे. उसे मैं अपने घर में खींच लाई अवश्य, पर ना ऊपर के खंड में माँ के पास ले जा सकी और ना छिपाने का स्थान खोज सकी. बिंदा ने बताया कि हम दोनों कहीं छिप जाए. तो महादेवी वर्मा को आश्चर्य हुआ, फिर भी उस आश्चर्य को वह नहीं दिखाती और बिंदा को अपने घर के अंदर खींच लाती है और दोनों जगह ढूंढते हैं, छिपने के लिए जगह ढूंढते हैं. पर ना ऊपर के खंड में माँ के पास ले जा सके. महादेवी वर्मा ऊपर के अपने घर के जो ऊपर का कोना है, कमरा है, वहाँ ले जाना पसंद करती है, लेकिन वहाँ पर देखती है तो वहाँ माँ थी, इसलिए वहाँ नहीं ले जा सकी और ना छिपाने का स्थान खोज सकी. तो छिपने का योग्य स्थान, योग्य स्थल या योग्य जगह उन दोनों को नहीं मिला. वे दोनों खोजते हैं, वे दोनों ढूंढते हैं कहाँ छिप जाए. जगह के लिए ढूंढते समय क्या होता है, ना छिपाने का स्थान खोज सकी, योग्य स्थान उन दोनों को नहीं मिला छिपने के लिए. इतने में दीवारें लांघ कर
आने वाले पंडिताइन चाची के उग्र स्वर ने भय से हमारे दिशाएं रोंद दी। दोनों महादेव वर्मा और बिंदा दोनों महादेव वर्मा के घर पर छिपने के लिए योग्य जगह ढूंढ रहे थे। तब उन दोनों के कानों में क्या आवाज़ पड़ी? पंडिताइन चाची का स्वर। उस स्वर उन दोनों के कानों पर पड़े। इतने में दीवारें लांग कर आने वाले, दीवारें लांग कर मतलब पार कर, दीवार पार कर पंडिताइन चाची का स्वर कानों पर पड़ा। उग्र स्वर। क्यों उग्र स्वर? पंडिताइन चाची ने उनके घर पर रसोई घर में जो दूध, जमीन पर गिरा हुआ दूध, उसे देख लिया। बिंदा के हाथों से वह अपराध हुआ, उन्होंने वह जान लिया, इसलिए बिंदा को वह ढूंढ रही थी। कहाँ चली गई है यह लड़की? ये सब गलती करके बिंदा को वह ढूंढ रही थी, लेकिन बिंदा उस घर में कहीं नहीं मिली, इसलिए उनका जो स्वर है वह उग्र हो रहा था। वह स्वर महादेव वर्मा के घर के दीवार को पार कर अंदर आ रहा था। तो बिंदा और महादेव वर्मा दोनों हड़बड़ाहट क्यों? क्योंकि पंडिताइन चाची भी यहाँ इस घर में भी आ गई, तो बिंदा को वहाँ पर देखकर वह किस तरह का एक रूप धारण कर लेगी, किस तरह का उग्र रूप धारण कर लेगी। इसी डर से दोनों पंडित महादेव वर्मा और बिंदा इसी से हड़बड़ाहट में हम दोनों उस कोठरी में जा घुसी। दोनों हड़बड़ाहट में उस कोठरी में जा घुसी। दोनों क्या करते हैं? बहुत ही जल्दी एक सामने एक कमरा दिखता है, उस कमरे में घुस जाते हैं। उस कमरे में क्या है उन दोनों ने नहीं देखा, या उतना सोचने के लिए वहाँ पर समय नहीं था, क्योंकि पंडिताइन चाची का स्वर दीवार लांघ कर यहाँ आ रहा है। अभी वह पंडिताइन चाची यहाँ आ जाएगी, इसलिए दोनों जो सामने का कमरा है उस कमरे में क्या है इन सब विचारों के बारे में ना सोचते हुए वे दोनों उस कमरे में घुस जाते हैं। कोठरी में जा घुसी जिसमें गाय के लिए घास भरी जाती थी। तो अंदर जाकर घुसने के बाद उन दोनों को पता चल गया कि वह उस कमरे में घास भरा हुआ है। गाय को खाने के लिए जो डालते हैं घास, वह घास उस कमरे में भरा है। मुझे तो घास की पत्तियां भी चुभ रही थी, कोठरी का अंधकार भी कष्ट दे रहा था, पर बिंदा अपने जले पैरों को घास में छिपाए और दोनों ठंडे हाथों से मेरा हाथ दबाए ऐसे बैठी थी मानो घास का चुभता हुआ ढेर रेशमी बिछौना बन गया हो। उस कमरे में घास भरा है, लेकिन और कोई रास्ता नहीं था, इसलिए बिंदा और महादेव वर्मा दोनों उस कमरे में उस घास के अंदर छिप जाते हैं। मुझे तो घास की पत्तियां भी चुभ रही थी। महादेवी वर्मा को इस तरह का वातावरण उन्हें पसंद नहीं था। उन्होंने इस तरह का वातावरण को इससे पहले अनुभव नहीं किया था, लेकिन बिंदा को यह सब अनुभव हुआ है। कठिन परिस्थितियों का सामना बिंदा ने किया है, लेकिन महादेवी वर्मा को इन सब कष्टों का एक विचार उनके जीवन में अभी तक नहीं आया, इसलिए उस कमरे में जो घास भरा है उस घास की पत्तियां महादेवी वर्मा को बहुत ही कष्ट दे रहे थे, चुभ रहे थे घास की पत्तियां महादेवी वर्मा को। इन सब परिस्थितियों के बारे में महादेवी वर्मा को पता नहीं था, उन्होंने ये सब नहीं अनुभव किया है। और कोठरी का अंधकार भी कष्ट दे रहा था, और उस कोठरी में उस कमरे में बहुत ही अंधकार है। घास रखने के कारण वहाँ पर प्रकाश नहीं है।
इस तरह से अंधकार में बैठकर रहना, यह सब महादेव वर्मा को मालूम नहीं था। उन्होंने आज तक अंधकार के कोठरी में, अंधेरे कोठरी में इस तरह से नहीं बैठी। लेकिन बिंदा अपने जले पैरों को घास में छिपाए। लेकिन बिंदा को यह सब मालूम है, यह सब उन्होंने अनुभव किया है इससे पहले भी, इसलिए वह इस तरह से बैठे थे, बहुत ही आराम से उस कमरे में बैठे थे, जैसे अपने जले पैरों को घास में छिपाए। वह पैर जल रहा है, फिर भी उस जले पैरों को वह घास के अंदर छिपाकर बहुत ही आरामदायक बैठी है। अपने जले पैरों को घास में छिपाए और दोनों ठंडे हाथों से मेरा हाथ दबाए ऐसे बैठे थे। अपने जले पैरों को घास के अंदर छिपाकर बहुत ही सुखदायक वह बिंदा उस कमरे में बैठी थी। उस कमरे का अंधकार वह भी उसे कष्ट नहीं दे रहा था और महादेवी वर्मा का हाथ पकड़कर वह आराम से बैठी थी। मेरा हाथ दबाए ठंडे हाथों से, दोनों ठंडे हाथों से। बिंदा के हाथ पैर ठंडे हो गए हैं। क्यों ठंडे हो गए हैं? भय के कारण, पंडिताइन चाची का भय के कारण हाथ पैर सब, उनका शरीर भी ठंडा पड़ गया है। अपने ठंडे हाथों से महादेवी वर्मा के दोनों हाथों को जोर से पकड़कर वह आराम से बैठे थे। बिंदा मानो घास का चुभता हुआ ढेर, रेशमी बिछौना, बहुत ही स्मूथ वस्त्र, वह वस्त्र को अपने पैरों पर डाला हुआ है। उस वस्त्र से मेरा पैर चिप गया है, ऐसा बिंदा आराम से बैठी थी अपने पैरों को घास के अंदर छिपाकर। वह ऐसा सोचती है कि जो जला हुआ पैर है वह कुछ भी नहीं, जो जल रहा है वह, उसका जो जलने का दर्द है वह बिंदा के लिए कुछ भी नहीं। उससे भी ज़्यादा डर किसका है? पंडिताइन चाची का। इसलिए वह उस कठिन परिस्थिति के, वो जो अंधकार भरा हुआ, घास भरा हुआ कोने में या कमरे में बिंदा आराम से बैठे थे। लेकिन महादेवी वर्मा को यह सब मालूम नहीं। इन सब कठिन परिस्थितियों का सामना करना, यह सब महादेवी वर्मा को पता नहीं है। इसलिए उस कोठरी का अंधकार और वह घास महादेवी वर्मा को बहुत कष्ट दे रहा था। ಬಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ, ಮಹಾದೇವ ವರ್ಮ ಅವರ ಮನೆಗೆ ಓಡಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾಳೆ. ಕಾಲು ಸುಟ್ಟು ಹೋಗಿದೆ, ಕಾಲು ಉರಿತಾ ಇದೆ. ಅವಳೇನು ಹೇಳಿದ್ಲು, ನಾವಿಬ್ಬರು ಎಲ್ಲಿಯಾದರೂ ಅಡಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವ. ಮಹಾದೇವ ವರ್ಮ ಅವರಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ನಾವಿಬ್ಬರು ಎಲ್ಲಿಯಾದರೂ ಅಡಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, पंडिताइन चाचिಗೆ ಗೊತ್ತಾಗಬಾರ್ದು ತಾನು ಎಲ್ಲಿದ್ದೇನೆ ಅಂಥೇಳಿ. उसे में अपने घर में खींच लाई अवश्य. ಬಿಂದ ಹೇಳಿದ ಮೇಲೆ ಇನ್ನೇನು ಮಾಡೋದು? ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮಾ ಅವರು ಬಿಂದನನ್ನು ತನ್ನ ಮನೆಯ ಒಳಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಳು. ಆದರೆ ಅಡಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಯೋಗ್ಯವಾದಂತಹ ಸ್ಥಳ ಯಾವುದು, ಇದನ್ನು ಹುಡುಕಾಡ್ತಾರೆ ಇಬ್ಬರು ಸಹ. ಅಲ್ಲಿ ಮನೆಯ ಮೇಲಿನ ಮಹಡಿಯ ಆ ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ತಾಯಿ ಇದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಯಾಕೆಂದರೆ ಅಲ್ಲಿ ತಾಯಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಈ ವಿಚಾರ ಎಲ್ಲ. ಹಾಲು ಚೆಲ್ಲಿರುವಂಥದ್ದು, ಬಿಂದನ ಕಾಲಿನ ಮೇಲೆ ಬಿದ್ದದ್ದು, ಬಿಂದನ ಕಾಲು ಸುಟ್ಟು ಹೋಗಿರುವಂಥದ್ದು ಎಲ್ಲ ವಿಚಾರ ಅಮ್ಮನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಅಲ್ಲಿಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು ಬೇಡ ಅಂಥೇಳಿ ಬಿಂದ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಯಾರೂ ಇಲ್ಲದಂತಹ ಸ್ಥಳ, ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಾವು ಅಡಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವ. ಯಾರೂ ಇಲ್ಲದಂತಹ ಸ್ಥಳವನ್ನು ಇಬ್ಬರೂ ಸಹ ಹುಡುಕಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಯಾರೂ ಇಲ್ಲದ ಸ್ಥಳ, ಅಡಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಬೇಕಾಗುವಂತಹ ಯೋಗ್ಯವಾದಂತಹ ಸ್ಥಳ ಅವರಿಗೆ ಸಿಗೋದೇ ಇಲ್ಲ. ಅಷ್ಟಾಗುವಾಗ ಆ ಸ್ಥಳವನ್ನು, ಅಡಗುವಂತಹ ಸ್ಥಳವನ್ನು ಹುಡುಕಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಇಲ್ಲಿ ಬಿಂದನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆ, ಅಲ್ಲಿ ಅಡುಗೆ ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ಹಾಲು ಚೆಲ್ಲಿದ್ದು पंडिताइन ಚಾಚಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಇದು ಬಿಂದ ಮಾಡಿದಂತಹ ತಪ್ಪು, ಅವಳಿಂದಾಗಿ ಇವತ್ತು ಹಾಲು ಚೆಲ್ಲಿ ಹೋಗಿದೆ, ಇವತ್ತು ವೇಸ್ಟ್ ಆಗಿದೆ ಹಾಲು.
ಅದಕ್ಕೆ ಬಿಂದನನ್ನು ಅವಳು ಪಂಡಿತನ ಚಾಚಿಯವರು ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗಿದ್ದಾಳೆ ಅವಳು, ಅವಳಿಗೆ ತಕ್ಕುದಂತಹ ಶಿಕ್ಷೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಿಂದನನ್ನು ಹುಡುಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವಳ ಮನೆಯಲ್ಲಿ. ಆದರೆ ಎಲ್ಲಿಯೂ ಬಿಂದ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತಾಗುವಾಗ ಪಂಡಿತನ ಚಾಚಿಯ ಸ್ವರ ಅದು ತಾರಕಕ್ಕೆ ಏರಿದೆ. ಉಗ್ರ ಸ್ವರ ಅಲ್ಲಿ ಬಿಂದನ ಮನೆಯಿಂದ ಕೇಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅದು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದೆ? दीवार लांग कर, इतने में दीवार लांग कर आने वाले पंडिताइन चाची के उग्र स्वर ने भय से हमारी दिशाएं रूंद दी. इसी से रूंदना रोक दी, हमारी दिशाएं रोक दी. जब हम छिपने के लिए योग्य स्थान खोज रहे थे तो पंडिताइन चाची का जो उग्र स्वर है हमारे दिशाओं को रोक दी. ಅವರಿಬ್ಬರು ಹುಡುಕಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಯೋಗ್ಯವಾದ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಅಡಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ. ಅಷ್ಟರೊಳಗೆ ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿಯ ಸ್ವರ ಗೋಡೆಯನ್ನು ದಾಟಿ ಈಚೆ ಮನೆಯ ಒಳಗೆ ಕೇಳಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅದರ ಅರ್ಥ ಏನು? ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿ ಎಲ್ಲಿಗೂ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬಿಂದನನ್ನು ಹುಡುಕಿಕೊಂಡು. ಈ ವಿಚಾರ ಗೊತ್ತಾದ ತಕ್ಷಣ ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿಯ ಸ್ವರ ಕಿವಿಗೆ ಬಿದ್ದ ತಕ್ಷಣ ಅವರಿಬ್ಬರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? ಅಡಗುವಂತಹ ಸ್ಥಳ ಯಾವುದು ಅಂತೇಳಿ ಹುಡುಕಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಆ ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿಯ ಸ್ವರ ಗೋಡೆಯನ್ನು ದಾಟಿ ಒಳಗೆ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇರುವಂತಹ ಅವರ ಉಗ್ರ ಸ್ವರವನ್ನು ಕೇಳಿದ ತಕ್ಷಣ ಇನ್ನೇನು ಆ ಸ್ಥಳವನ್ನು ಹುಡುಕಿ ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ, ಯಾವ ರೂಮ್ ಸಿಗ್ತದೋ ಅಲ್ಲಿ ಅಡಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವ ಅಂಥೇಳಿ ಇಬ್ಬರು ನಿರ್ಧರಿಸಿ ಅವರ ಕಣ್ಣಿಗೆ ಎದುರು ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದಂತಹ ಒಂದು ರೂಮ್ ಏನಿದೆ, ಕೋಣೆ ಏನಿದೆ, ಅದರ ಒಳಗೆ ಇಬ್ಬರು ನುಗ್ಗುತ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಆ ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ಏನಿತ್ತು ಅನ್ನೋದನ್ನು ಅವರು ನೋಡಿರಲಿಲ್ಲ. ना ऊपर के खंड में माँ के पास ले जा सकी और न छिपाने का योग्य स्थान खोज सकी. इतने में दीवारें लांग कर मतलब पार कर, ಗೋಡೆಯನ್ನು ದಾಟಿ ಈಚೆ ಒಳಗೆ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆ ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿಯ ಸ್ವರ. पंडिताइन चाची के उग्र स्वर ने भय से हमारी दिशाएं रोंद दी. ನಮ್ಮ ದಿಕ್ಕುಗಳನ್ನೇ ಅವರು ನಿಲ್ಲಿಸಿಬಿಟ್ರು. ರೋಕ್ ದಿ, ನಿಲ್ಲಿಸುವುದಂದ್ರೆ ಏನು? ಹುಡುಕುವಂಥದ್ದು. ಎಲ್ಲಿ ಅಡಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಂಥೇಳಿ ಇವರಿಬ್ಬರು ಹುಡುಕ್ತಾ ಇರುವಾಗ ಅವರ ಸ್ವರ ಕೇಳಿ ಆಗೋಗ ಇವರು ಅಲ್ಲೇ ನಿಂತು ಬಿಟ್ರು. ಇನ್ನು ಹುಡುಕಿ ಪ್ರಯೋಜನ ಇಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ನಾವೀಗ ಸಿಕ್ಕಿ ಬೀಳ್ತೇವೆ ಅವರ ಕೈಗೆ. इसी से हड़बड़ाहट में हम दोनों उस कोठरी में जा घुसी. ಹಟ್ ಅಂದರೆ ಗಡಿಬಿಡಿಯಿಂದ ಇನ್ನೂ ಹುಡುಕಿಕೊಂಡು ಕೂತ್ರೆ ಅವರ ಕೈಯಲ್ಲಿ ನಾವು ಸಿಕ್ಕಿ ಬೀಳ್ತೇವೆ, ಅವರ ಒಂದು ಚಿತ್ರಹಿಂಸೆಗೆ ಬಿಂದ ಗುರಿಯಾಗಬೇಕಾಗ್ತದೆ ಅನ್ನುವ ಭಯದಿಂದ ಅವರ ಕಣ್ಣಿಗೆ ಎದುರಿಗೆ ಕಂಡಂತಹ ಒಂದು ರೂಮ್ ಏನಿದೆ ಅದರ ಒಳಗೆ ನುಗ್ಗಿಬಿಡ್ತಾರೆ. ಜಿಸ್ಮೆ ಗಾಯ್ ಕೆ ಲಿಯೆ ಘಾಸ್ ಭರಿ ಜಾತಿ ಥಿ. ನುಗ್ಗಿದ ಮೇಲೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ಅದರಲ್ಲಿ ಏನಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ? ದನಕ್ಕೆ ಹಾಕುವಂತಹ ಬೈಹುಲ್ಲನ್ನು, ಒಣಗಿದ ಹುಲ್ಲನ್ನು ತುಂಬಿಸಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. मुझे तो घास की पत्तियां भी चुभ रही थी, कोठरी का अंधकार भी कष्ट दे रहा था. ಆದರೆ ಒಳಗೆ ಹೋದ ಮೇಲೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ಅಲ್ಲಿ ಹುಲ್ಲಿದೆ, ಒಣಗಿದ ಹುಲ್ಲನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂಥೇಳಿ. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೆ ಈ ರೀತಿಯ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಎದುರಿಸಿ ಅಭ್ಯಾಸ ಇಲ್ಲ. ಅವರು ಇಷ್ಟರವರೆಗೆ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಅನುಭವಿಸಿ ಇರಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಆದರೆ ಬಿಂದನಿಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಅನುಭವಿಸಿ ಗೊತ್ತಿದೆ. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೆ ಏನನ್ನಿಸ್ತದೆ? ಆ ರೂಮಿಗೆ ಹೋದ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿರುವಂತಹ ಒಣಗಿದ ಹುಲ್ಲು, ಅದರ ಎಲೆಗಳು ಏನಿದೆ ಅದು ಅವರಿಗೆ ನೋವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇವೆ. ಘಾಸ್ ಕಿ ಪತ್ತಿಯಾ ಭೀ ಚುಭ್ ರಹೇ ಥಿ. ಆ ಹುಲ್ಲು ಅವರಿಗೆ ತೊಂದರೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇವೆ, ಅವರಿಗೆ ಅದು ಕಿರಿಕಿರಿ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಕೋಟ್ರಿ ಕಾ ಅಂಧಕಾರ ಭೀ ಕಷ್ಟ ದೇ ರಹಾ ಥಾ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಆ ರೂಮ್ ಏನಿದೆ ಫುಲ್ ಕತ್ತಲೆಯಿಂದ ತುಂಬಿದೆ. ಆ ಕತ್ತಲೆ ಅವರಿಗೆ ಕೂಡ ಕಷ್ಟ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಅಂತಹ ಕತ್ತಲೆಯಲ್ಲಿ ಕೂತು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೆ ಅಭ್ಯಾಸ ಇಲ್ಲ. ಆದರೆ ಬಿಂದನಿಗೆ ಇದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಅಭ್ಯಾಸ ಇದೆ. ಅವಳು ಇದನ್ನೆಲ್ಲವನ್ನೂ ಅನುಭವಿಸಿದ್ದಾಳೆ. ಇದಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚಿನ ಒಂದು ಚಿತ್ರಹಿಂಸೆಯನ್ನು ಅವಳು ತನ್ನ ಮಲತಾಯಿಯಿಂದ ಅನುಭವಿಸಿದ್ದಾಳೆ. ಹಾಗಾಗಿ ಬಿಂದ ಆರಾಮದಲ್ಲಿ ಆ ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದಾಳೆ. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಮಾತ್ರ ಕಷ್ಟಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಇದೆಲ್ಲ ಅನುಭವ ಆಗಲಿಲ್ಲ, ಅವರು ಸುಖದಿಂದ ಬೆಳೆದವರು. पर बिंदा अपने जले पैरों को घास में छिपाए और दोनों ठंडे हाथों से मेरा हाथ दबाए ऐसे बैठी थी मानो घास का चुभता हुआ ढेर.
ರೇಷ್ಮಿ ಬಿಚೌನ ಬನ್ ಗಯಾ ಹೋ. ಆದರೆ ಬಿಂದ ಹೇಗೆ ಕೂತಿದ್ದಾಳಂತೆ, ಅಪ್ನೆ ಜಲೆ ಪೈರೋಂಕೋ ಘಾಸ್ ಮೇ ಚಿಪಾಯ್, ತನ್ನ ಸುಟ್ಟು ಹೋದಂತಹ ಹಾಗೂ ಉರಿತಾ ಇರುವಂತಹ ಕಾಲನ್ನು ಆ ಹುಲ್ಲಿನ ಒಳಗೆ ನುಗ್ಗಿಸಿ, ಆ ಕಾಲು ಯಾರಿಗೂ ಕಾಣಬಾರ್ದು, ಮುಖ್ಯವಾಗಿ ಪಂಡಿತನ ಚಾಚಿಗೆ ಕಾಣಬಾರ್ದು, ಗೊತ್ತಾಗಬಾರ್ದು ಅಂಥೇಳಿ ಕಾಲನ್ನು ಹುಲ್ಲಿನ ಒಳಗೆ ಅಡಗಿಸಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾಳೆ. ಉರಿತಾ ಇದೆ ಕಾಲು, ಆದರೂ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಅವಳಿಗೆ ಗೋಚರ ಇಲ್ಲ. ಅಥವಾ ಆ ಒಂದು ಉರಿತಾ ಇರುವಂತಹ ಕಾಲಿನ ಒಂದು ನೋವೇನಿದೆ ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ನೋವು ಅಥವಾ ಭಯ ಯಾರ್ದು ಅವಳಿಗೆ, ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿಯದ್ದು. दोनों ठंडे हाथों से मेरा हाथ दबाए ऐसे बैठी थी. ಹಾಗೂ ತುಂಬ ಭಯದಿಂದ ಕೈಕಾಲೆಲ್ಲ ಅವಳ ಶರೀರ ಎಲ್ಲ ತುಂಬ ತಣ್ಣಗೆ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ ಭಯದಿಂದಾಗಿ, ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿಯ ಭಯ. ಅವಳೇನು ಮಾಡ್ತಾಳೋ ಇನ್ನು ತನ್ನನ್ನು ಅಂಥೇಳಿ ಆ ರೀತಿಯ ಒಂದು ಭಯದಿಂದಾಗಿ ಅವಳ ಶರೀರವಿಡೀ ತಣ್ಣಗೆ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. ಮತ್ತು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರ ಕೈಗಳನ್ನು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ ತನ್ನ ತಣ್ಣಗೆಯ ಕೈಗಳಿಂದ. ಆರಾಮದಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದಾಳೆ. ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿಯ ಭಯ ಮಾತ್ರ ಅವಳಿಗೆ ಇದೆ. ಆ ಸುಟ್ಟು ಹೋದಂತಹ ಕಾಲಿನ ಬಗ್ಗೆ ಅವಳಿಗೆ ಒಂದು ಯೋಚನೆಯೇ ಇಲ್ಲವಾಗಿದೆ. ಮಾನೋ ಘಾಸ್ ಕಾ ಚುಪ್ತಾ ಹುವಾ ಢೇರ್. ಹೇಗೆ ಕೂತಿದ್ದಾಳೆ, ಎಷ್ಟು ಆರಾಮದಲ್ಲಿ ಕೂತಿದ್ದಾಳೆ. ಅವಳು ಉರಿತಾ ಇರುವಂತಹ ಕಾಲನ್ನು ಹುಲ್ಲಿನ ಒಳಗೆ ನುಗ್ಗಿಸಿ ಕೂತಿದ್ದಾಳೆ, ಆದರೆ ಆರಾಮವಾಗಿದ್ದಾಳೆ. ಹೇಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಚುಬ್ತಾ ಹುವಾ ಢೇರ್ ರೇಷ್ಮಿ ಬಿಚೌನ ಬನ್ ಗಯಾ ಹೋ. ರೇಷ್ಮಿ ಬಿಚೌನ ಅಂದರೆ ರೇಷ್ಮೆಯ ನುಣುಪಾದಂತಹ ರೇಷ್ಮೆಯ ವಸ್ತ್ರವನ್ನು ಅವಳ ಕಾಲ ಮೇಲೆ ಹಾಕಿಟ್ಟಿದ್ದಾರೋ ಏನೋ ಅನ್ನುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ, ಅಥವಾ ತನ್ನ ಕಾಲ ಮೇಲೆ ರೇಷ್ಮೆ ವಸ್ತ್ರವನ್ನು ಹಾಕಿ ಇಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಅನ್ನುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವಳ ಆರಾಮದಲ್ಲಿ ತನ್ನ ಕಾಲನ್ನು ಬೈಹುಲ್ಲಿನ ಒಳಗೆ ನುಗ್ಗಿಸಿ ಕೂತಿದ್ದಾಳೆ. ಇದರ ಅರ್ಥ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅವಳು ಆ ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿ ಇವಳಿಗೆ ಎಂತಹ ಒಂದು ಕಷ್ಟವನ್ನು, ಎಂತಹ ಚಿತ್ರಹಿಂಸೆಯನ್ನು, ಎಷ್ಟು ನೋವನ್ನು ಕೊಟ್ಟಿರಬಹುದು. ಆ ನೋವಿನ ಎದುರು ಈ ಉರಿಯುವಂತಹ ಕಾಲು ಅಥವಾ ಸುಟ್ಟ ಕಾಲು, ಅದರ ನೋವು, ಅದರ ಪರಿವೆಯೇ ಅವಳಿಗೆ ಇಲ್ಲವಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕಿಂತಲೂ ಹೆಚ್ಚು ನೋವು ತನ್ನ ಮಲತಾಯಿ ಕೊಡುವಂತಹ ಶಿಕ್ಷೆಯ ಬಗ್ಗೆ ಅವಳಿಗೆ ನೋವು ಮತ್ತು ಭಯ ಆವರಿಸಿ ಬಿಟ್ಟಿದೆ. मैं तो शायद सो गई थी, क्योंकि जब घास निकालने के लिए आया हुआ गोपी इस अभूतपूर्व दृश्य की घोषणा करने के लिए कोलाहल मचाने लगा, तब मैंने आंखें मलते हुए पूछा, क्या सवेरा हो गया. मैं तो शायद सो गई थी. महादेवी वर्मा और बिंदा दोनों उस कमरे में अंधेरा भरा हुआ वह कमरा जो है, उस कमरे में दोनों बैठी थे. कितनी देर तक वे दोनों बैठे थे यह किसी को भी पता नहीं. महादेवी वर्मा को वहीं नींद आ गई. कैसे पता चला कि नींद आ गई? क्योंकि जब घास निकालने के लिए आया हुआ गोपी उस महादेवी वर्मा के घर पर काम करने वाला व्यक्ति, वह गोपी उस कमरे से घास निकालने के लिए आता है, तो इस अभूतपूर्व दृश्य की घोषणा करने के लिए कोलाहल मचाने लगा. घास निकालने के लिए उस कमरे में गोपी आने के कारण गोपी को वे दोनों वहाँ पर वे दोनों महादेवी वर्मा और बिंदा उस कमरे में छिप गए थे. उस दृश्य को गोपी ने देखा, क्योंकि सब लोगों ने महादेवी वर्मा को और बिंदा को दोनों को सब लोगों ने ढूंढा, लेकिन दोनों कहीं नहीं मिल गए थे. अब गोपी को पता चल गया कि महादेवी वर्मा और बिंदा कहाँ है, तो उन्होंने सबको बताने के लिए कोलाहल मचाने लगा. घोषणा करने के लिए, क्या घोषणा? उन्होंने ज़ोर से, सबको पता चलने के लिए ज़ोर से उस कमरे से ही गोपी ने बताया कि महादेवी वर्मा और बिंदा दोनों यहाँ पर छिप गए हैं. ऐसा उन्होंने कोलाहल मचाया, ऐसा उन्होंने घोषणा की. घोषणा करने के लिए कोलाहल मचाने लगा, ज़ोर से चिल्लाने लगा कि ये दोनों यहाँ हैं.
तो सबको, घर वालों को पता चल गया कि बिंदा और महादेवी वर्मा उस कोठरी में छिप गए हैं। गोपी का आवाज़ सुनकर महादेवी वर्मा को उनकी जो नींद है वह टूट गई। तब मैंने आंखें मलते हुए पूछा। नींद टूटने के कारण आंख मलते हुए महादेवी वर्मा ने पूछा कि क्या सवेरा हो गया। वो सो जाने के कारण उसे पता नहीं चल गया कि मैं कहाँ हूँ, क्या कर रही हूँ, क्यों यहाँ मैं सो गई। सब लोग रात के वक्त सोते हैं, सुबह उठते हैं। तो महादेवी वर्मा ने भी ऐसा सोचा कि क्या मैं रात को सो गई थी, अब सवेरा हो गया, इसलिए मैं उठी और पूछा क्या सवेरा हो गया। तब महादेवी वर्मा को पता चल गया कि हम दोनों इस अंधेरी कोठरी में छिप गए हैं और ये सब विचार, बिंदा का जो विचार है यह सब समझ में आ गए। ಈ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವಂಥದ್ದು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರು ಮತ್ತು ಬಿಂದ ಇಬ್ಬರು ಈ ಹುಲ್ಲನ್ನು ಇಟ್ಟಂತಹ ಕೋಣೆಯೊಳಗೆ ಅಡಗಿ ಕೂತ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೆ ಬಹುಶಃ ಅಲ್ಲಿಯೇ ನಿದ್ದೆ ಬಂದಿತ್ತು, ಕತ್ತಲೆ ಇರುವ ಕಾರಣ. ತುಂಬ ಹೊತ್ತಿನವರೆಗೆ ಅವರು ಅಲ್ಲಿ ಅಡಗಿ ಕೂತ ಕಾರಣ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೆ ಆ ಕತ್ತಲೆಗೆ ನಿದ್ದೆ ಬಂದಿತ್ತು. ಹೇಗೆ ನಿದ್ದೆ ಬಂದಿತ್ತು ಅಂಥೇಳಿ ಹೇಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು? ತುಂಬ ಹೊತ್ತಿನ ನಂತರ ಹುಲ್ಲನ್ನು ತೆಗಿಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತಹ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ಗೋಪಿ, ಅವನು ಅಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ಹುಲ್ಲು ತೆಗಿಲಿಕ್ಕೆ ಅಂಥೇಳಿ ನೋಡುವಾಗ ಅಲ್ಲಿ ಇಬ್ಬರು ಅಡಗಿ ಕೂತದ್ದು ಕಾಣ್ತದೆ. ಈ ಬಿಂದನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಿಂದನಿಗೋಸ್ಕರ ಮತ್ತು ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೋಸ್ಕರ ಇಬ್ಬರಿಗೋಸ್ಕರ ಎಲ್ಲರೂ ಹುಡುಕಾಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ಇಬ್ಬರೂ ಸಹ ಎಲ್ಲಿಯೂ ಕಾಣಲಿಕ್ಕೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. ಈ ವಿಚಾರ ಗೋಪಿಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಈಗ ಇಬ್ಬರು ಇಲ್ಲಿ ಅಡಗಿ ಕೂತದ್ದನ್ನು ನೋಡಿ ಅವನು ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗುವಂತೆ ಅಲ್ಲಿಂದಲೇ ಬೊಬ್ಬೆ ಹಾಕ್ತಾನೆ, ಈ ಇಬ್ಬರು ಮಕ್ಕಳು ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂಥೇಳಿ. ಕೋಲಾಹಲ್ ಮಚಾನೆ ಲಗ, ಅವನು ಅಲ್ಲಿಂದಲೇ ಬೊಬ್ಬೆ ಹಾಕ್ತಾನೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾಗುವಂತೆ ಈ ಇಬ್ಬರು ಹುಡುಗಿಯರು ಇಲ್ಲಿದ್ದಾರೆ ಅಂಥೇಳಿ. ಅವನ ಸ್ವರವನ್ನು ಕೇಳಿ, ಅವನ ಬೊಬ್ಬೆಯನ್ನು ಕೇಳಿ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೆ ಎಚ್ಚರ ಆಯಿತು. तब मैंने आंखें मलते हुए पूछा क्या सवेरा हो गया. ಅವರಿಗೆ ಆಗ ಎಚ್ಚರಾಗಿ ಅವರು ಕೇಳ್ತಾರೆ ಏನು ಬೆಳಗಾಯಿತಾ ಅಂಥೇಳಿ. ಹಾಗಾಗಿ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ನನಗೆ ನಿದ್ದೆ ಬಂದಿತ್ತು ಅಂಥೇಳಿ. ಅವರು ರಾತ್ರಿ ಮಲಗಿದ್ದಲ್ಲ, ಅವರು ಆ ಕತ್ತಲೆಯ ಕೋಣೆಯಲ್ಲಿ ಕೂತ ಕಾರಣ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೆ ನಿದ್ದೆ ಬಂದಿತ್ತು. ತುಂಬ ಹೊತ್ತಿನವರೆಗೆ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದ ಕಾರಣ ಅವರಿಗೆ ಅಲ್ಲಿಯೇ ತೂಕಡಿಸಿತು. ಈಗ ಗೋಪಿಯ ಸ್ವರ ಕೇಳಿ ಎಚ್ಚರ ಆಯಿತು. ಆದರೆ ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರಿಗೆ ನಿದ್ದೆ ಬಂದ ಕಾರಣ ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಾಗಲಿಲ್ಲ ನಾನು ಎಲ್ಲಿದ್ದೇನೆ, ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನಾನು ರಾತ್ರಿ ಹೊತ್ತು ಮಲಗಿದ್ದ, ಈಗ ಬೆಳಗಾಯ್ತಾ. ಹಾಗಾಗಿ ಕಣ್ಣು ಉಜ್ಜುತ್ತಾ ಕೇಳ್ತಾರೆ. ಎಚ್ಚರ ಆದ ಮೇಲೆ ಕಣ್ಣು ಉಜ್ಜುತ್ತಾ ಕೇಳ್ತಾರೆ ಕ್ಯಾ ಸಬೇರ ಹೋಗಯ, ಇದೇನು ಬೆಳಗಾಯ್ತಾ, ನಾನು ಯಾಕೆ ಮಲಗಿಬಿಟ್ಟೆ, ನನಗೆ ನಿದ್ದೆ ಬಂದಿತ್ತಾ, ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು ಮತ್ತೆ ಗೊತ್ತಾಗುವಂಥದ್ದು. ಹೀಗೆ ಆಮೇಲೆ ಮನೆಯವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸಹ ಈ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಬಿಂದನ ಕಾಲು ಸುಟ್ಟು ಹೋಗಿದೆ, ಅವಳ ಕಾಲ ಮೇಲೆ ಬಿಸಿ ಬಿಸಿ ಹಾಲು ಬಿದ್ದಿದೆ. ಈ ವಿಚಾರ ಪಂಡಿತಾಯನ್ ಚಾಚಿಗೂ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ, ಮಹಾದೇವಿ ವರ್ಮ ಅವರ ಅಮ್ಮನಿಗೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ವಿಚಾರ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಏನಾಗ್ತದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಮುಂದಿನ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. ಧನ್ಯವಾದಗಳು.